श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. 248वी ओवी आपण पाहतो आहोत. तैसा कुळी कुळक्षयो होय, तये वेळी तो आद्य धर्मू जाय. मग आन काही आहे पापा वाचुनी. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जर आपल्या कुळामध्ये कुलक्षय झाला आणि संपूर्ण कुळाचाच नाश झाला, तर आपल्या कुळाचा जो मुख्य कुलधर्म असतो, आद्य धर्म असतो, तो नाहीसा नाही का होणार. आणि मग पापाशिवाय आपल्या वाट्याला काय येणार, नाही का. कुलधर्म कुलाचार हे जर आपण सगळे सोडले तर मग आपल्या हातून पापच घडणार. आणि पाप संचय झाला की काय होईल, नाही का. बुद्धी भ्रष्ट होईल आणि जे करू नये ते करावंसं वाटेल, नाही का. मनामध्ये पाप वासना निर्माण होतील. पुढच्या ओवीमध्ये ते म्हणतायत, जे यमनियम ठाकती तेथ इंद्रिये सैरा रहाटती. म्हणून व्यभिचार घडती कुलस्त्रियासी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, यमनियम म्हणजे आचार विचार किंवा नैतिकता, एक चाकोरीबद्ध जीवन जर आपण सोडून वागू लागलो, जे यमनियम ठाकती म्हणजे यमनियमांचं आचरण करून जगणं सोडून देतील, तेथे इंद्रिये सैरा रहाटती. मग अशा वेळेला इंद्रिये सैरभैर होतील. इंद्रियांवर अंकुश राहणार नाही, इंद्रिये ताब्यात राहणार नाहीत. आणि मग व्यभिचार घडू लागतील आणि कुलस्त्रिया या दूषित होतील, व्यभिचारी होतील. जेव्हा कुळातल्या स्त्रियाच व्यभिचार करू लागतील, तेव्हा कोणाशी काय करावं, कसा संबंध ठेवावा याला काही बंधनच राहणार नाही. आणि मग काहीच मर्यादा राहणार नाहीत आणि पाप वाढत जाईल. असे पापाचे परिणाम होतील. पुढच्या ओवीमध्ये म्हणतायत, उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्ण आवर्ण मिसळीती. तेथ समूळ उपडती जाती धर्म. उत्तम माणसं जी आहेत, सुशिक्षित सुसंस्कारित, ती सुद्धा अधमपणाने वागतील. उत्तम अधमी संचरती, ऐसे वर्णावर्ण मिसळती. एका वर्णातील पुरुष दुसऱ्या वर्णातल्या स्त्रीबरोबर विवाह करतील किंवा विवाहबाह्य संबंध ठेवतील. तेथ समूळ उपडती जाती धर्म. आणि मग धर्मबाह्य वर्णबाह्य संबंधांमुळे निर्माण होणारी जी संतती आहे, ती जाती धर्माशिवायच निर्माण होईल. कारण त्या निर्माण झालेल्या बाळाचा नेमका धर्म कोणता, नेमकी जात कोणती, नेमका वर्ण कोणता हे आपल्याला सांगणं अवघड होईल. कारण आईचा वर्ण वेगळा, बापाचा वर्ण वेगळा, आईचा धर्म वेगळा, बापाचा धर्म वेगळा. तेथ समूळ उपडती जाती धर्म. त्यामुळं आपली ही जी जाती व्यवस्था, धर्मव्यवस्था, वर्णव्यवस्था आहे, ती समूळ उखडली जाईल. चांगले लोकच वाईट कर्मे करू लागली तर समाजापुढे आदर्श कुणाचा ठेवायचा. वर्णावर्ण जर आपापसात मिसळून गेले तर समाजातील सारी वर्णव्यवस्थाच नाहीशी होईल, नाही का. समाजातल्या स्त्रियांनीच जर आपलं आचरण बिघडवलं
आणि स्त्रियाच जर वाम मार्गाला लागल्या तर समाज हा परमार्थाला योग्य लायक राहत नाही. समाज विद्वान असेल, सधन असेल, परंतु तो परमार्थ करण्याच्या लायकीचा राहत नाही. मुलाबाळांवर काही संस्कार राहणार नाहीत. पुढच्या ओळीमध्ये, जैसी चोहटाची ये बळी, पाविजे सैरा कावळी, तैसी महापापे कुळी संचरती. या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक सुंदर दृष्टांत दिला आहे. जैसी चोहटाची ये बळी, चोहटा म्हणजे चव्हाटा किंवा घराच्या बाहेर असणारा ओटा, अंगण. जैसी चोहटाची ये बळी, त्या अंगणामध्ये म्हणा किंवा त्या बाहेरच्या ओट्यावर म्हणा, चव्हाट्यावर म्हणा, आपण बळी म्हणून काही अन्नपदार्थ जर तिथं ठेवले तर ते घेण्यासाठी पाविजे सैरा कावळी, म्हणजे चारही दिशांनी कावळे तिथे उडत उडत येतात आणि ते अन्न मिळवण्यासाठी त्यावर झडप घालतात. तैसी महापापे कुळी संचरती, त्याप्रमाणे त्या कुळावर, म्हणजे ज्या कुळामधल्या स्त्रिया देखील भ्रष्ट झालेल्या असतात, अशा कुळावर झडप घालण्यासाठी पाप चारही दिशांनी तुटून पडतील. पाप कशी तुटून पडतील हे समजण्यासाठी बळी म्हणून ठेवलेलं अन्न आणि त्यावर तुटून पडणारे कावळे, हे जसं दृष्टांत देऊन ज्ञानेश्वर महाराज आपल्याला समजावून सांगतायत की त्या बळी म्हणून दिलेल्या अन्नपदार्थावर कावळे जसे तुटून पडतात, त्याप्रमाणे एखादा कुलधर्म कुलाचार विहीन असलेला जो कुळ आहे, त्या कुळावर चारही बाजूनी पापे आक्रमण करतात, घाला घालतात. आणि एकदा का पापे वाढत चालली, ती पापं जर त्या कुळामध्ये शिरली, फोफावली, तर कुणी कसेही वागेल, काहीही करेल, त्याला काही मर्यादा राहणार नाही, कुणाचा कुणाला अंकुश राहणार नाही आणि कुणीच कुणाला काही सांगूही शकणार नाही. आता आपण गीतेमधला पुढचा श्लोक बघूया. शंकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. शंकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. शंकरो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः. आता या श्लोकाचा अर्थ आपण बघूया. समाजामध्ये कुलभ्रष्ट झाल्यामुळे, वर्णव्यवस्था ढासळल्यामुळे, वर्णावर्ण धर्माधर्म अशी नवीनच प्रजा निर्माण झाल्यामुळे अनावश्यक संततीची वाढ होईल, कुळ नाहीशी होतील, कुलपरंपरा नष्ट होतील आणि त्यामुळे समाजामध्ये नरकासारखी परिस्थिती निर्माण होईल. अशा भ्रष्ट कुळामध्ये असणाऱ्या पूर्वजांचं सुद्धा पतन होईल, कारण त्यांना अन्न आणि पिंड दान करणारे किंवा जलसंतर्पण करणारे कोणीच राहणार नाहीत आणि आपल्या पितरांना पिंडदान आणि जलसंतर्पण करणारे कोणीही नसल्यामुळे ते यापासून वंचित राहतील
आणि आपल्या पूर्वजांचंच पतन होईल आणि ते या कुळाला त्रास देऊ लागतील. असा जेव्हा वर्णसंकर होतो तेव्हा या कुळातल्या लोकांना, कुलघ्नांना, कुळाचा नाश करणाऱ्या लोकांना नरक यातना भोगाव्या लागतात. आणि जे आपले पितर पतित होतात, घसरतात, ते आपल्याला त्रासदायक होतात. मग त्या कुळातले सर्वच लोक मेल्यानंतर नरकाला जातात आणि नरक यातना भोगतात. नरक म्हणजे काय हो? नरक म्हणजे मनाची हवालदिल अवस्था होणे, नाही का? मन शांत असेल, आनंदी असेल, पवित्र असेल, सुंदर असेल तर त्याला स्वर्ग म्हणायचं. आणि मन अशांत असेल, वखवकलेलं असेल, अतृप्त असेल, रागावलेलं असेल, चिडलेलं असेल, मनाला यातना होत असतील, मनाला टोचत असेल, मनाला बोचत असेल, मन अस्वस्थ असेल, मन थकलेलं असेल तर त्याला नरक म्हणतात. म्हणून मरताना आपलं मन शांत कसं होईल, आनंदी कसं होईल, समाधानी कसं होईल, तृप्त कसं होईल याचा विचार आपण जिवंतपणीच करायचा आहे. आणि म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात, सगळे लोक जगायचं कसं हे शिकवतात आणि मी मात्र मरायचं कसं हे शिकवतो. आणि खरं आहे हो, ज्याला मरायचं कसं हे कळलं त्यालाच जीवन उत्तम जगता आलं असं मानतात. आता इथे एक जनक राजाचं उदाहरण सांगितलं जातं, नाही का? पुण्यवान पुरुषाचं काय होतं हे जनक राजाच्या उदाहरणातून आपण पाहूया. हा जनक राजा कोण? तर रामाची पत्नी सीता हिचा तो पिता. म्हणून सीतेचे वडील म्हणजेच रामाचे सासरे, नाही का? हा जनक राजा अत्यंत सत्कर्म करणारा होता, अत्यंत ज्ञानी होता, अत्यंत पराक्रमी होता. आणि राम ज्याचा सासरा आहे तो किती महान असेल याची कल्पना करा. आता जनक राजा मरणोत्तर स्वर्गामध्ये जाण्यासाठी निघाला, कारण मेल्यानंतर त्याची जागा स्वर्गातच असणार हे तर निश्चित. परंतु त्याच्याही हातून काही पापकर्म घडलेली असल्यामुळे काही क्षण का होईना, काही काळ का होईना त्याला नरकातून जावं लागलं. आणि स्वर्गामध्ये जाता जाता काही क्षण, काही काळ त्याला नरकामधून जावं लागलं. आणि तो जेव्हा त्या नरकामध्ये थांबला होता किंवा जात होता त्या मार्गे, तेव्हा नरकातले लोक काय म्हणाले की आज अचानकपणे इतका सुंदर सुगंध कसा काय येतो, इतका सुवास कसा काय येतोय, इतका आनंद कसा होतोय, इतकं प्रसन्न का वाटतंय. बघा, म्हणजे पुण्यवान माणसाच्या केवळ अस्तित्वामुळे किंवा तिथे असण्यामुळे नरकामध्ये देखील सुवास प्राप्त झाला, नरकामध्ये देखील सुगंध प्राप्त झाला, नरकामधले लोकसुद्धा आनंदित झाले. असं हे पुण्यवान, सत्कर्मी आणि सज्जन माणसांच्या
अस्तित्वाचं वैशिष्ट्य असतं. आणखीन एक असं म्हटलं जातं, जे नवरा बायको आयुष्यभर एकमेकांशी अत्यंत प्रेमाने वागले असतील आणि त्यांचं एकमेकांवर अत्यंत प्रेम असेल आणि त्यातला जर कोणी एखादा आधी गेला तर तो दुसऱ्याची वाट पाहत असतो. याची सुद्धा एक कथा घडलेली आहे. हैदराबादमध्ये भटजी बापू नावाचे फार मोठे संत होऊन गेले. त्यांच्याकडे एक जोडपं येत असे. त्या जोडप्यातली पत्नी वारली. पत्नी गेल्यानंतर तिचा पती भटजी बापूंना सारखं म्हणत असे, अहो, ती माझी वाट पाहत असेल, ती माझी वाट पाहत असेल, मला आता तुम्ही लवकर मुक्त करा. आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सर्वांनीच लक्षात घ्या, की ज्यांचं आपल्यावर अत्यंत प्रेम असतं ना, त्यांचं संरक्षण आपल्याला सदैव मिळत असतं. म्हणून आपल्यावर जर भगवंताचं प्रेम असेल, आपल्यावर जर सद्गुरूंचं प्रेम असेल, तर आपल्याला त्यांचं संरक्षण कवच मिळतं, त्यांची कृपादृष्टी प्राप्त होते, त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आपल्याभोवती एक प्रकारची संरक्षक भिंत निर्माण होते आणि बाहेरच्या वाईट गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. गोपाल कृष्ण भगवान की जय.